मागील काही दिवसापूर्वी स्वर्गवासी ऋतुजा राजकीय नावाची एक आमची बहीण तिने आत्महत्या केली। त्या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, पण त्या आत्महत्येला तिथले स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर सांगलीचे ते धर्मांतराशी जोडत आहेत की ख्रिश्चन लोकांनी तिचं धर्मांतर केलं किंवा त्याला धर्म स्वीकार असं म्हणत होते। ते कुठलेही कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नसताना वारंवार ख्रिश्चन समाजाला त्यांनी टार्गेट करणं, वारंवार ख्रिश्चन समाजाच्या देवताचा तिरस्कार करणं, टिंगल उडवणं, त्यानंतर उघड त्यांनी भरसभेत सांगली येते की तुम्ही ज्या तुमच्या घरी किंवा गावात ख्रिश्चन धर्मगुरू येत असतील तर त्यांना तुम्ही जिवे मारा, त्यांचा सैराट करा, असे केल्यावर 11 लाख बक्षीस तुम्हाला मी देईल असे त्यांनी जाहीर सभेत आवाहन केलेलं आहे। ही डायरेक्टली आमच्या ख्रिश्चन धर्मगुरूंना त्यांनी धमकी दिलेली आहे, मारण्याची सुपारी दिलेली आहे। आणि हा सुपारीबाज गोपीचंद पडळकरचा आम्ही निषेध करतो। जर एखादा माती फिरू पैशाच्या द्वेषापोटी जर आमच्या धर्मगुरूला मारला तर या सर्वस्वी जबाबदार गोपीचंद पडळकर हे असतील। या सर्व गोष्टीमुळे सर्व ख्रिश्चन समाज अस्वस्थ झालेला आहे। हा ख्रिश्चन समाज शांतिप्रिय समाज आहे, कुणालाही धर्मांतर करण्याचा आमिष तो देत नाही व ख्रिश्चन समाजाच्या मागण्या आम्ही आज घेऊन PI साहेब यांना आलेलो असताना की गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे याकरिता आम्ही आज इथं बसलेलो आहे पोलीस स्टेशन समोर। धन्यवाद।